ही फक्त एक यात्रा नाही, हा लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा, भक्तीचा आणि एकतेचा अनुभव आहे. यावर्षी मीही या वारीचा एक छोटासा भाग बनलो आणि जे काही पाहिलं, अनुभवलं ते तुम्हालाही दाखवणार आहे. चला तर मग पंढरपूर वारीच्या या अविस्मरणीय प्रवासाची सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, मी साई वाघ. तर आता आम्ही चाललो वारीला. तर आमचा तिकडे 3-4 दिवसाचा मुक्काम आहे. चला आता डायरेक्ट भेटू आपण कुर्डुवाडीला. कुर्डुवाडीला आपण सकाळी जाऊन फ्रेश होऊ आणि तिथून जाऊ इंदापूरला. इंदापूरचं रिंगण करू. नंतर मग आपल्या जी दिंडी आहे ती दिंडीमध्ये आम्ही सामील होऊ. म्हणजे फायनल आम्ही आता कुर्डुवाडीला पोचलो आहोत. या हॉटेलमध्ये इकडे फ्रेशअप होऊन नाश्ता वगैरे करू आणि मग इकडून गाडी पकडून बघूया आता प्रायव्हेट किंवा एस.टी पकडून आपलं रिंगणला जाऊ. थोडक्यात आजची माहिती देतो. आज आपल्याला इथून जायचं आहे इंदापूरला. 2 टप्प्यामध्ये बस प्रवास असतो आपला. इथून टेंभुर्णीवरून इंदापूर. जर आपल्याला एकत्र बस नाही मिळाली तर 2 टप्प्यामध्ये जावं लागेल. 2दा बस चेंज करावी लागेल. एका वेळी आपली सगळी माणसं बसणार नाही. जवळपास 65चा काउंट आपला आहे. त्यामुळे 2 बॅचमध्ये माणसं स्टँडला जातील. पहिली बॅच पुढे जाईल 35ची, नंतर बाकीचे उरलेले नंतर येतील सावकाश. ठीक आहे. दुसरी गोष्ट, दिंडीमध्ये सहभागी झाल्यानंतर आता पहिलं आपलं इंदापूरचं गोल्ड रिंगण असेल. जर आपण 11:30च्या आसपास पोहोचलो, 11:30च्या आसपास तर आपल्या इंदापूरचं गोल्ड रिंगण मिळणार नाही तर गोल्ड रिंगण मिळणार. त्यामुळे आपली जबाबदारी आपल्याला लवकर इथे पोहोचलं पाहिजे. ठीक आहे. रिंगणामध्ये गेल्यानंतर आपल्या दिंडीमध्ये सहभागी व्हायचं आहे. दुपारी आपलं जेवण तिकडे आहे. दुपारी जेवण झाल्यानंतर विश्रांती, त्याच्यानंतर संध्याकाळचा हरिपाठ वगैरे आहे. ठीक आहे. उद्यापासून ज्या सूचना आहेत त्या आताच सांगतो, ग्रुपवर टाकलेल्या आहेत. सकाळी दिंडी प्रमुखांनी सांगितलं सकाळी 6 वाजता रेडी व्हायचं आहे. तर सगळे 5 वाजता रेडी पाहिजेत. किती वाजता? 5 वाजता. 1 तास तुम्हाला रेडी अगोदर व्हायचं आहे. ठीक आहे. दिंडी प्रमुख जे सांगतील त्यासोबत आपल्याला राहायला लागेल. दुसरी गोष्ट, दिंडी सोडून कोणीही दुसरीकडे जायचं नाही. 65च्या आपल्या पूर्ण बॅच सोबतच दिंडीमध्ये जवळपास 70 लोक असणार आहेत. त्या जवळपास 30 लोकांचा काउंट आहे आपल्या पूर्ण दिंडीचा. एवढ्या सगळ्यांना मॅनेज करणं पॉसिबल नाही. त्या प्रत्येकाने घ्यायची आहे. ठीक आहे. रामकृष्ण हरी माऊली. आता आमचं फ्रेश वगैरे होऊन नाश्ता वगैरे करून झाला आहे. आता आम्ही निघालो आहे रिंगणला, इंदापूरला. आता आम्ही इंदापूरच्या रिंगणला जाऊ. तिकडून मग रिंगण झालं की मग दिंडीत सामील होऊ. मंडळी आता आम्ही कुर्डुवाडी डेपोत आलो आहे एस.टी पकडायला. बघू आता 70 जण आहेत. आम्हाला पूर्ण एक एस.टी भेटली तर चांगलीच गोष्ट आहे. बसस्थानकावर प्रवाशांचे हार्दिक स्वागत आहे. आज खास मुंबईवरून हे प्रवासी 70 लोक इंदापूर जाण्यासाठी आलेले होते पालखीसाठी. तरी कुर्डुवाडी आगारांनी त्यांच्यासाठी सेपरेट बस उपलब्ध करून दिली आहे. अवघ्या 10 मिनिटामध्ये आपले आगार प्रमुख लाडसाहेब व दह्यांडे साहेब व परबत मॅडम यांच्या यशामुळे अवघ्या 10 मिनिटामध्ये त्यांच्यासाठी सेपरेट बस उपलब्ध करून दिली आहे आपल्या कुर्डुवाडी आगाराने. तरी यांचे 2 शब्द आपण कुर्डुवाडी आगाराबद्दल जाणून घेऊया. मुंबईहून आम्ही इथे कुर्डुवाडीमध्ये आलेलो आहोत. शनेश्वर दिंडीमध्ये आम्ही सहभागी होणार आहोत. 244 नंबरची आमची दिंडी आहे. तर आम्हाला कुर्डुवाडी बस स्थानकाने केवळ 10 मिनिटात आम्हाला ही बस अरेंज करून दिली. तसंच आम्हाला येण्यासाठी देखील सुविधा त्या उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी कुर्डुवाडी बस स्थानकाचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. तरी वारकऱ्यांच्या सेवेसाठी आपलं कुर्डुवाडी बस स्थानक सदैव तयार आहे. धन्यवाद. अशा तऱ्हेने मंडळी आम्ही इंदापूरला पोचलेलो आहोत आणि इकडून मला वाटतं 700-800 मीटरवरती रिंगण आहे. आवाज पण येतो आहे.
तर भेटू डायरेक्ट रिंगणामध्ये. पहिला आम्ही बॅगाड होतो टेम्पोमध्ये. आमची दिंडी इकडेच आहे जवळपास कुठेतरी. त्यांच्या टेम्पोमध्ये आम्ही बॅगा ठेवू आणि डायरेक्ट आम्ही जाऊ रिंगणला. चला भेटू रिंगणला. चला तर आता आम्ही बॅगा वगैरे ठेवल्या. आता आम्ही चाललो रिंगणामध्ये. हा बघा आता आमचा स्टे इकडे. या दिंडीची गाडी इथे लागली आहे. दिंडी पण आता तिकडे पाठी गेली आहे जेवायला. आम्ही रिंगणाला जातो. रिंगण करून मग आम्ही जेवायला येऊ. मग आमचं फुल दिवस स्टे इकडेच आहे. उद्या सकाळी आम्ही निघू. आम्ही रिंगणात पोचलेलो आहे. मंडळी हे तुकाराम महाराजांचं रिंगण आहे इथे इंदापूरला. थोड्याच वेळात आता नगारखाना आणि पालखी इकडे येईल आणि सर्व दिंड्या पण येतील. बघा इथे नगारखाना आला. नगारखाना आला आता पाठवून पालखी पण येईल. अश्व पण आले आहेत आता. पाठवू आता पालखी पण येईल. बघा अश्व. वारीतील रिंगण ही केवळ परंपरा नाही, तर अत्यंत भावपूर्ण आणि आध्यात्मिक महत्त्व असलेली प्रथा आहे. रिंगण करण्यामागील मुख्य कारण म्हणजे संतांच्या पालखीबरोबर असलेल्या अश्वाला संतांची उपस्थिती आणि कृपा लाभलेली मानली जाते. वारकरी परंपरेनुसार हा अश्व संतांचा दूत किंवा त्यांच्या चैतन्याचं प्रतीक मानला जातो. जेव्हा हा अश्व रिंगणात धावतो तेव्हा त्या धावण्यात संतांचा आशीर्वाद असल्याची श्रद्धा असते. रिंगणादरम्यान अश्व गोलाकार किंवा ठराविक मार्गाने धावतो. त्यानंतर अनेक वारकरी त्या घोड्याच्या टापाखालची धूळ कपाळाला लावतात किंवा जपून ठेवतात. त्यांच्या श्रद्धेनुसार ही धूळ पवित्र मानली जाते आणि ती संतांच्या चरणस्पर्शासमान मानली जाते. रिंगणाचा आणखी एक अर्थ म्हणजे जीवन हे सतत चालणारं चक्र आहे आणि त्या चक्राच्या केंद्रस्थानी विठ्ठल आहे. लाखो वारकरी एकत्र येऊन नामस्मरण करत हा सोहळा अनुभवतात. त्यामुळे हा केवळ धार्मिक विधी राहत नाही, तर भक्ती, समर्पण, समानता आणि एकात्मतेचा उत्सव बनतो. थोडक्यात सांगायचं तर रिंगण हे संतांच्या स्मरणार्थ, त्यांच्या कृपेचं प्रतीक म्हणून आणि वारकऱ्यांच्या भक्तीला अधिक दृढ करण्यासाठी केलं जातं. म्हणूनच रिंगणाचा क्षण वारीतील सर्वात भावपूर्ण आणि उत्सुकतेने वाट पाहिला जाणारा क्षण मानला जातो. तर मंडळी अशा तऱ्हेने रिंगण सोहळा इकडे संपन्न झालेला आहे. बघा माऊली रामकृष्ण हरी. तुमचं नाव का म्हणालात? नंदू महाराज. काय? नंदू महाराज अखिल भारतीय वारकरी सांगली जिल्हा अध्यक्ष. तुमचं गाव कोणतं? सर तालुका कडेगाव जिल्हा सांगली.
अच्छा, आता मला सांगा की तुम्ही ही वारी तुमची किती वारी आहे, किती वर्षापासून वारी करताय? आम्ही 12 वर्ष माऊलीच्या सोहळ्यात चाललो आणि तुकाराम महाराजांच्या ह्या वर्षी पहिल्याच वेळेला चालवलं आहे. आता मला एकच सांगा, ह्या पूर्ण वारीचा तुमचा आत्तापर्यंतचा एक अनुभव सांगा मला. ह्या वारीचं म्हणजे जगातलं कुठं सुख नाही असं सुख आहे. हा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळ हा सुख स्वर्ग गेले स्वर्गसुद्धा सुख नाही असं एवढा आनंद आहे, समाधान आहे, सुख आहे वारीत. आता तुम्ही आता एवढी वर्ष वारी करताय, तुम्हाला ह्या वारीमधून नक्की काय मिळालं? ह्या वारीमध्ये आनंद आणि पुण्य मिळालं, समाधान मिळालं, सुख मिळालं. या वारीमध्ये एवढं झालं. जो आनंद स्वर्गात भेटत नाही तो इथं ह्या सोहळ्यामध्ये, पालखी सोहळ्यामध्ये भेटतो. नक्कीच नक्कीच नक्कीच. तुका म्हणे काही न मागवणे, तुझे पाय सुखायचं, देवाचे पाय सुखायचे, बाकी काय सुद्धा मागायचं, फक्त देवाची सेवा मिळावी एवढीच. अच्छा, आता माझा एक शेवटचा प्रश्न आहे. आता तुम्ही आता बघताय की खूप सारी युवक मंडळी म्हणजे तरुण पिढी आता वारीमध्ये सहभागी व्हायचे, ते तुम्ही त्या युवा पिढीला काय संदेश देऊ इच्छिता? युवा पिढीने या ह्याच्यात सोहळ्यात यायला पाहिजे, सहभागी झाले पाहिजे, व्यसनमुक्त झालं पाहिजे आणि हा आनंद लुटला पाहिजे. नक्कीच नक्कीच नक्कीच. रामकृष्ण हरी, धन्यवाद. रिंगणाचा सोहळा अनुभवून आम्ही बाहेर पडलो आणि काही क्षणातच माऊलींच्या पवित्र पालखीचं दर्शन घेण्याचं भाग्य लाभलं. त्या क्षणी मन एकदम भरून आलं. गर्दी आहे पाठी झालं. साधारण म्हणजे आमचं जेवण पण झालं. आता जरा आम्ही एक झोप काढतो. इथे मंदिर आहे वामकुक्षी ते मंदिर आहे. मंदिरात एक झोप काढू आणि डायरेक्ट संध्याकाळी हरिपाठला भेटू. चला बाय बाय. बघा हे आमच्या आत्ताची दुपारची सोय पण इकडेच आहे झोपायची आणि रात्रीची सोय पण इकडेच आहे झोपायची. वारीला आल्यावर तुम्हाला खाणं पिणं जेवढं काय पाहिजे सर्व भेटेल. फक्त तुम्हाला झोपायची, आंघोळीची आणि बाकी सोय तुम्हाला स्वतः करावी लागणार. कुठे मागे बघा मंडळी, खूप माणसं आपल्या इकडे झोपल्या, अर्धे तिकडे झोपले. मच्छर असणार इथे रात्री. एक जण येत आहे इकडे, रात्री पण इकडे झोपायचं आहे. आमची वारकरी मंडळी इकडे झोपले. इकडे पण आहेत. मंडळी जरा फ्रेश वगैरे झालो आम्ही. थोड्याच वेळात हरिपाठ आणि कीर्तन चालू आहे. तसं ते आम्ही चहा प्यायला आलं. चहा पिऊन तर तुम्हाला दाखवतो सर्व. हे बघ इकडे हे रॉयल बरी पडते. मंडळी बसले तर मंडळी थोड्या वेळात आता हरिपाठ चालू होणार आहे. दांडे महाराज आहेत, मंडळी आमचे उभे आहे आणि पुढे पण उभे राहतील. मारुती बुवा आरोटे महाराज.
अशा तऱ्हेने मंडळी आपलं हरिपाठ संपलेलं आहे आता मग 15 मिनिटांनी जेवण होईल. जेवण झालं की झोपायला जाऊ, कारण सकाळी नाही बोला तर 3 वाजता नाही उठायला लागेल, फ्रेशअप व्हायला लागेल, कारण 5 वाजेपर्यंत निघायचं आहे. 4 वाजेपर्यंत बॅगा वगैरे सगळ्या टेम्पोत टाकायच्या, मेन बॅगा आहेत त्या. तर भेटू उद्या सकाळी. चला बाय बाय.